नमस्कार. केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक खूप मोठी समस्या उभी राहते, ती म्हणजे मररोग. लागवड केल्या केल्या रोपं जळायला लागतात आणि मग कितीही महागडी औषधं वापरली तरी काही फरक पडत नाही. पण असं का होतं आणि यावर पक्का उपाय काय? याच प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की आपण मोठ्या आशेनं केळीची लागवड करतो आणि 8-10 दिवसातच बघतो तर रोपं जळायला लागलेली असतात. इतकी मेहनत, इतका खर्च सगळं पाण्यात जातं की काय असं वाटायला लागतं. हे खूपच निराशाजनक आहे, नाही का? पण थांबा, यामागे एक शास्त्रीय कारण आहे आणि त्यावर 100% उपाययोजनासुद्धा आहे. चला तर मग ह्या समस्येच्या एकदम मुळापर्यंत जाऊया. आपण आधी हे समजून घेऊ की ही अडचण नेमकी आहे तरी काय. मग पाहूया मर रोग म्हणजे काय आणि त्याला ओळखायचं कसं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, हा रोग येऊच नाही म्हणून एक 5 सूत्री कार्यक्रम बघू आणि दुर्दैवानं रोग आलाच तर काय करायचं हेही शिकू आणि शेवटी या सगळ्यातून आपण काय धडा घ्यायचा तेही पाहू. आता होतं काय की रोपं जळायला लागली की आपली धावपळ सुरू होते. आपण एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरतो. कुणी सांगतं ह्युमिक ॲसिड वापरा, कुणी म्हणता बुरशीनाशक फवारा, तर कुणी एकदम महागडे टॉनिक्स घ्यायला लावतात. काही जणांना वाटतं पाणी कमी पडलं, मग ते पाटाने पाणी देतात. पण एवढं सगळं करूनही जे व्हायचं ते होतंच, रोपं जळायची थांबत नाहीत. याचं कारण माहितीये काय? कारण आपण रोगाच्या मुळावर कामच करत नाहीये. आपण फक्त वरवरची लक्षणं बघून उपाय करतोय. तर या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे मर रोग, ज्याला शास्त्रीय भाषेत इर्विनिया रॉट असं म्हणतात. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा रोग बुरशीमुळे होत नाही, हीच तर आपली मोठी चूक होते. हा रोग होतो इर्विनिया कॅरोटोवोरा नावाच्या जीवाणूमुळे, म्हणजे बॅक्टेरियामुळे. हे जीवाणू जमिनीतच असतात आणि ते थेट केळीच्या कंदावर हल्ला करतात, ज्यामुळे रोप अक्षरशः आतून सडून जातं. मग प्रश्न येतो की हे जीवाणू झाडात शिरतात तरी कसे? याचं एक मुख्य कारण म्हणजे पाऊस. जेव्हा पावसाचा थेंब जोरात जमिनीवर पडतो तेव्हा मातीचे कण उडतात आणि ते सरळ रोपाच्या पोंग्यात, म्हणजे जिथून पानं फुटतात तिथे जाऊन बसतात. तिथे पाणी साचलं की ह्या जीवाणूंना वाढायला एकदम आयतं घर मिळतं आणि रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो. म्हणूनच शेतात पाणी साचून न देणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, मग आपल्या झाडाला मर रोग झालाय की नाही हे नक्की कसं ओळखायचं? अगदी सोपी पद्धत आहे. एक निरोगी रोप आणि एक तुम्हाला रोगट वाटणारं रोप उपटून घ्या आणि सुरीने त्याचा कंद उभा कापा. इथे बघा, निरोगी कंद आतून कसा एकदम पांढरा शुभ्र दिसतोय. या उलट मर रोगाने बाधित झालेला कंद आतून पूर्णपणे काळा पडलेला दिसेल. हीच या रोगाची पक्की ओळख आहे, यात काहीच शंका नाही. इंग्रजीत एक खूप छान म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नाही याची काळजी घेतलेली बरी. आणि मर रोगाच्या बाबतीत तर हे 100% लागू होतं. कारण एकदा का हा रोग शेतात पसरला की त्याला आवर घालणं खूप अवघड आणि खर्चिक होऊन नसतं. म्हणूनच रोग येऊच नये यासाठी आपण एक 5 सूत्री कार्यक्रम पाहणार आहोत. हे 5 मुद्दे म्हणजे मर रोगापासून तुमच्या केळीच्या बागेला वाचवणारी गुरुकिल्लीच आहे. पहिलं, दर्जेदार रोपांची निवड. दुसरं, रोपांचं योग्य हार्डनिंग. तिसरं, लागवडीची योग्य वेळ साधणं. चौथं, चिखल करून लागवड करण्याची पद्धत. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचे योग्य व्यवस्थापन. चला तर मग एक एक मुद्दा सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवात होते रोप विकत घेण्यापासूनच. इथेच काळजी घ्या. रोप कसं असावं तर त्याची उंची साधारण 20 ते 30 सेंटीमीटर हवी, खोडाची जाडी 10 ते 15 मिलीमीटर आणि त्याला किमान 4 ते 6 चांगली निरोगी पानं असायला हवीत. अनेकदा होतं काय की स्वस्तात मिळतात म्हणून आपण 30-40 कप्प्यांच्या ट्रेमधली लहान कोवळी रोपं घेतो, पण हीच मोठी चूक आहे. अशी लहान रोपं रोगाला लवकर बळी पडतात. आता चांगली रोपं आणली पण त्यांना नर्सरीतून आणल्या आणल्या लगेच शेतात लावू नका. त्यांचा हार्डनिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय तर त्यांना आपल्या शेताच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ द्या. आणि या काळात एक गोष्ट कटाक्षाने पाळा, जास्त पाणी देऊ नका. जास्त पाण्यामुळे मुळकूज किंवा कंदसळ होऊ शकते. रोप वरून हिरवंगार दिसतं पण आतून त्याचा कंद सडायला सुरुवात झालेली असते. लागवडीची वेळ साधणं हे अर्धयश मिळवण्यासारखं आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर फेब्रुवारी-मार्च हा काळ सर्वोत्तम आहे. पण 15 एप्रिल ते जून या काळात तापमान प्रचंड वाढलेलं असतं. अशा कडक उन्हात लागवड केली तर रोपांवर खूप ताण येतो आणि ती मरण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे ही वेळ शक्यतो टाळा. लागवड करतानाची एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट,
कोरड्या जमिनीत खड्डा करून रोप लावू नका. नेहमी चिखल करून लागवड करा. म्हणजे जमिनीत पाणी सोडा, चिखल होऊ द्या आणि मग रोप लावा. असं केल्याने रोपाच्या मुळांचा मातीशी एकदम घट्ट संपर्क येतो. रोप लवकर सेट होतं, सगळ्या रोपांची वाढ एकसारखी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मर रोगाचं प्रमाण खूप कमी होतं. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पाणी व्यवस्थापन. डबल ड्रिप लाईनचाच वापर करा आणि ती रोपाच्या बोंध्याला चिटकवून ठेवू नका. दोन्ही बाजूला किमान अर्धा फूट लांब ठेवा. आणि पाणी कधी द्यायचं? रोज थोडं थोडं नाही, जमिनीत वापसा आल्यानंतरच पाणी द्या. आता वापसा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीत ओलावा हवा पण चिखल नको. मुळांना श्वास घेण्यासाठी हवा आणि पाणी यांचं योग्य संतुलन हवं असतं. तीच स्थिती म्हणजे वापसा. एक गोष्ट डोक्यात पक्की बसवून घ्या, झाडाच्या मुळांच्या वाढीसाठी फक्त 2च गोष्टी लागतात. एक म्हणजे हवा आणि दुसरं म्हणजे पाणी. यांचं योग्य संतुलन साधलं की मुळं आपोआप वाढतात. त्यासाठी कुठल्याही ह्युमिक ॲसिडची किंवा महागड्या टॉनिक्सची अजिबात गरज नाही. खरं तर ही उत्पादनं म्हणजे निव्वळ पैसाचा अपव्यय आहे. त्यामुळे अशा फालतू गोष्टींवर खर्च करण्याऐवजी फक्त आणि फक्त पाण्याच्या योग्य व्यवस्थापनावर लक्ष द्या. आता एक प्रश्न उरतो की समजा इतकी सगळी काळजी घेऊनही आपल्या शेतात मर रोगाची लक्षणं दिसलीच, मग काय करायचं? घाबरून जाण्याची गरज नाही. त्यावरही उपाय आहेत, पण ते उपाय तातडीने आणि अगदी योग्य पद्धतीने करावे लागतील. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे स्वच्छता. शेतात जी काही रोगट झाडं दिसतायत ती मुळासकट, कंदासकट उपटून काढा. त्यांचे सगळे अवशेष गोळा करा आणि शेतापासून खूप लांब नेऊन नष्ट करा. त्यांना शेतात किंवा बांधावर अजिबात टाकू नका, नाहीतर तिथून हा रोग दुसऱ्या निरोगी झाडांमध्ये पसरेल. स्वच्छता झाली की मग आपल्याला एक रासायनिक आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करायची आहे. त्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड, 30 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन जे जीवाणूंना मारतं आणि 2 किलो ब्लिचिंग पावडर घ्या. हे सगळं मिश्रण एका बॅरलमध्ये टाकून व्यवस्थित ढवळून घ्या. हे जे मिश्रण आपण तयार केलंय ते शेतातील प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी म्हणजे जिथे कंद असतो तिथे साधारण 200 मिली ओतायचं आहे. यालाच ड्रेंचिंग किंवा आळवणी म्हणतात. हे मिश्रण रोगट झाडांच्या जागी तर ओतायचंच आहे, पण निरोगी दिसणाऱ्या झाडांनाही द्यायचं आहे, जेणेकरून रोगाचा प्रसार पूर्णपणे थांबेल. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्याने कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हव्यात. चला त्यावर एकदा पटकन नजर टाकूया. तर मग ह्या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? नंबर 1, मर रोग हा जीवाणूंमुळे होतो, बुरशीमुळे नाही. त्यामुळे उगाच बुरशीनाशकांवर पैसे खर्च करू नका. नंबर 2, प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला. तो 5 सूत्री कार्यक्रम नक्की पाळा. नंबर 3, पाळ्याची योग्य व्यवस्थापना म्हणजेच वाकसा स्थिती हीच मुळांच्या वाढीची खरी गुरुकिल्ली आहे, महागडी टॉनिक्स नाही. नंबर 4, त्यामुळेच अनावश्यक आणि निरुपयोगी उत्पादनांवर पैसे वाया घालवणं थांबवा. आणि नंबर 5, लागवडीसाठी बेड पद्धतीचा वापर करा, म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होईल. आणि शेवटी जाता जाता एक प्रश्न, आपण आपल्या शेतीकडे एक न संपणारी समस्या म्हणून पाहतो की एक शास्त्र म्हणून? कारण जर आपण प्रत्येक गोष्टीमागचं विज्ञान समजून घेतलं तर अनेक समस्या मुळात तयारच होणार नाहीत. मर रोगावरचं नियंत्रण हे याच शास्त्रीय व्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे. योग्य व्यवस्थापन हेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. धन्यवाद.